नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. डिटेलमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, ही जाहिरात जी आहे या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर म्हणजे आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून कुठूनही अप्लाय करू शकतात. तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्या जिल्हा परिषदची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल. सध्या मित्रांनो, ही जाहिरात जी आहे कोल्हापूर झेडपीसाठी प्रसिद्ध झालेली आहे. तर कुठली पदं भरली जात आहेत, कशा पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया असणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा, जेणेकरून सर्वांना माहिती या ठिकाणी समजेल. तर बघा, या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जातात. आरोग्य विभाग कोल्हापूर अंतर्गत मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती देण्यात आलेली आहे. आपल्याला माहित असेल NHMचा मागे एक GR देखील आलेला आहे. ज्यांची 10 वर्षे NHM मध्ये सेवा झाली त्यांना परमनंट देखील केलं जाणार आहे. त्यासाठी राखीव जागा देखील ठेवल्या जातात. बघा, 10 वर्षे ज्यांची सेवा झाली तसा GR देखील आरोग्य विभागाचा आलेला आहे. तर या ठिकाणी तुमची परीक्षा होत नाही, थेट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती एक्सपिरियन्सवरती या ठिकाणी सिलेक्शन होतं. NHM हा खूप मोठा या ठिकाणी प्रकल्प आहे, खूप दिवसापासून कार्यरत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 11 महिने 29 दिवसाचे या ठिकाणी कंटिन्यू तुमची पुनर्नियुक्ती देखील पुढे केली जाते. म्हणजेच या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असलं तरी गव्हर्नमेंटकडनं हे असणार आहे आणि तुमची पुनर्नियुक्ती म्हणजे पुढे तुमचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे तुमचं काम पाहून समाधानकारक काम असल्यास पुढे देखील तुमचं कॉन्ट्रॅक्ट वाढत राहतं. तर बघा, याच्यामध्ये 12 संवर्गाची पदं जी आहेत भरली जात आहेत. 12 नंबरचं पद जे आहे PR एज्युकेटरचं पद आहे. राष्ट्रीय हेपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमामध्ये तुमचं पोस्टिंग असणार आहे. बघा, तुमचं पोस्टिंग डायरेक्टली जिल्हा शल्यचिकित्सक CPR कोल्हापूर या ठिकाणी असेल. म्हणजे जिल्हा रुग्णालय या ठिकाणी खुल्या प्रयोगासाठी या पदासाठी एक जागा असणार आहे. 10,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. याच्यामध्ये 12वी उत्तीर्ण तुमचं असणं आवश्यक आहे. त्याचसोबत तुमचं B किंवा C हेपॅटायटिस व्यक्तीचं किंवा त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांना प्राधान्य देण्यात येईल असं म्हटलेलं आहे. तर हे पद जे आहे या ठिकाणी राष्ट्रीय हेपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत भरलं जात आहे. पुढचं 11 नंबरचं पद आहे राष्ट्रीय मौखिक नियंत्रण कार्यक्रमामध्ये भरलं जात आहे. उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कसबा बावडा या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे. कोल्हापूरमध्ये एकच जागा या पदासाठी देखील आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला 12वी सायन्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. प्लस डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्ट कोर्समध्ये तुमचं असणं आवश्यक आहे आणि रजिस्ट्रेशन देखील डेंटल काउन्सिलकडे पाहिजे. तर बघा, डिप्लोमा ज्यांचा झाला आहे त्यांना अप्लाय करता येईल. त्यानंतर पहा, एक्सरे टेक्निशियनची 10 नंबरची पोस्ट भरली जात आहे. 2 जागा या पदासाठी असणार आहेत. याच्यामध्ये बघू शकता ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे. ज्याच्यामध्ये बघा 10वी उत्तीर्ण म्हणजेच 12वी उत्तीर्ण पाहिजे. 10+2 एक्सरे टेक्निशियन डिप्लोमा पाहिजे. 1 वर्षाचा शासकीय किंवा निमशासकीय संस्थेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य तुम्हाला असणार आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे एक्सरे टेक्निशियनसाठी. त्यानंतर पहा, डायलिसिस टेक्निशियन डायलिसिस केंद्र इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल इचलकरंजी या ठिकाणी पोस्टिंग असेल. डायलिसिस टेक्निशियनसाठी या ठिकाणी एकच जागा आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. सायन्स व डायलिसिस डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स 1 वर्षाचा शासकीय निमशासकीय संस्थेतील अनुभव असणारेच प्राधान्य असणार आहे. म्हणजे त्यांना जी सिलेक्शन प्रोसेस आहे त्यामध्ये एक्स्ट्रा गुण असणार आहेत. तर हे तुमचं या ठिकाणी डायलिसिसचा तुमचा डिप्लोमा झालेला असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, पोषण पुनर्वसन केंद्र आहार तज्ज्ञ ही पोस्ट भरली जाते. या ठिकाणी आहार तज्ज्ञ पद देखील या ठिकाणी त्यासाठी एकच जागा आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. BSc होम सायन्स न्यूट्रिशन प्लस 1 वर्षाचा शासकीय कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य तुम्हाला असेल. त्याच्यानंतर बघा, पुढची जी पोस्ट या ठिकाणी भरली जाते वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा सुपरवायझर STLS ची पोस्ट आहे. एकच जागा असणार आहे या पदासाठी देखील. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गड एलंज या ठिकाणी ही पोस्ट भरली जाते. म्हणजे THO ऑफिस जे आहे म्हणजे तालुक्यासाठी पोस्ट असणार आहे. डायरेक्टली या ठिकाणी पूर्ण तालुका तुमच्या अंडर असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 20,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. याचं एज्युकेशन बघा काय मागितलं आहे. ग्रॅज्युएशन तुमचं असेल तरी चालेल. वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा सुपरवायझर STS सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर या पदासाठी किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा या ठिकाणी तुमचं या ठिकाणी सर्टिफिकेट त्याचं असेल तरीही चालेल. दिले ऑप्शन दिलेले ग्रॅज्युएशन किंवा ते पाहिजे. त्याचसोबत तुमच्याकडे एक 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन पाहिजे आणि तुम्हाला गाडी चालवता आली पाहिजे. त्याचसोबत तुमच्याकडे या ठिकाणी कॉम्प्युटरचं कमीत कमी 2 महिन्याचं सर्टिफिकेट जसं की MSIT वगैरे अशा पद्धतीने असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा, पुढची पोस्ट आहे राष्ट्रीय
क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, याच्यामध्ये वरिष्ठ क्षयरोग उपचार सुपरवायझर STLSची पोस्ट आहे. सिनियर लॅबोरेटरी ट्रीटमेंट सुपरवायझरची पोस्ट असेल या ठिकाणी. ही देखील THO ऑफिसमध्येच भरली जाते. याला देखील एक जागा आहे. कॅटेगरी वाईज इथं जागा त्यांनी दिलेल्या आहेत. SEBC साठी या ठिकाणी ही जागा आहे. याच्यामध्ये बॅचलर डिग्री किंवा या ठिकाणी त्यांनी म्हटलं की सेंटर इन्स्पेक्टर कोर्स असेल तरी देखील चालेल. आणि सेम या ठिकाणी देखील 2 व्हीलर ड्रायव्हिंगचं तुमच्याकडं लायसन देखील असणं गरजेचं आहे. त्यासोबत MSCIT वगैरे देखील असणं गरजेचं आहे. 20,000 स्टार्टिंग या पदासाठी देखील तुम्हाला असेल. त्यानंतर बघा ट्युटरची पोस्ट आहे. या ठिकाणी देखील एकच जागा आहे. नर्सिंग स्कूल CPR कोल्हापूर या ठिकाणी पोस्टिंग असेल. BSc नर्सिंग झालेलं आहे तुमचं तरी चालेल किंवा शासकीय सेवानिवृत्त सार्वजनिक आरोग्य परिचारिका निर्देशिका प्लस अध्यापन अनुभव 1 वर्ष मात्र तुम्हाला असणं गरजेचं आहे. 25,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल. ट्युटरची पोस्ट असणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये वैद्यकीय अधिकारी पुरुष ज्याच्यामध्ये MBBS झालेलं आहे तर अप्लाय करू शकतात तुम्ही. ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पोस्टिंग असेल. त्यानंतर बघा दंत चिकित्सक या ठिकाणी या पदासाठी देखील पाहू शकता. MDS BDS झालेलं आहे. अशा पद्धतीच्या वरच्या ह्या पोस्ट आहेत. पब्लिक हेल्थ मॅनेजरची पोस्ट आहे बघा आता पुढची. THO ऑफिसला तालुका लेवललाच पोस्ट असणार आहे. MBBS झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएट तुमचं हेल्थ सायन्समध्ये झालं आहे, जसं की BDS झाले, BMS झाले, BHMS झाले, BUMS झालेलं आहे. त्यासोबत या ठिकाणी नर्सिंग बेसिक झालेलं आहे. त्यासोबत फार्मसी प्लस MPS झाले किंवा MBA झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. या ठिकाणी प्रेफरन्स एक्सपिरियन्स पर्सनसाठी असेल. 32,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी पोस्ट आहे. त्यानंतर जिल्हा सल्लागारची पोस्ट आहे बघू शकता. याला देखील एनी मेडिकल ग्रॅज्युएशन पाहिजे. त्याचसोबत MPH MHA किंवा MBA झालेलं आहे इन हेल्थ केअरमध्ये तर अप्लाय करू शकाल. 35,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील असेल. ही पोस्ट राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत भरली जाते. जिल्हा शल्यचिकित्सक CPR कोल्हापूर या ठिकाणी म्हणजे जिल्हा रुग्णालय या ठिकाणी तुमची पोस्टिंग असू शकते. तर अशा पद्धतीच्या ह्या पोस्ट भरल्या जातात. जवळपास टोटल 12 केडरच्या पोस्ट या ठिकाणी आहेत. यापैकी तुमचं कुठं एज्युकेशन बसत असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात किंवा इतर देखील जिल्ह्यांच्या अजून जाहिराती येतात त्या ठिकाणी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. जशा जाहिरात येतील तसे आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील वेळोवेळी. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. किंवा तुम्हाला एखाद्या कुठल्या पोस्टबद्दल माहिती पाहिजे असेल त्या पोस्टबद्दल तुम्ही या ठिकाणी वाट पाहताय तर तुमची पोस्ट कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याची जाहिरात आली असल्यास व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तशी जाहिरात आली असल्यास बनवून तुमच्यासमोर. त्याच्यानंतर बघा आता या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज 3 फेब्रुवारीपासून चालू होतील ते 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येतील. तुम्ही समकक्ष अर्ज जे आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष जो आहे 2रा मजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे जाऊन समकक्ष देऊ शकतात अथवा रजिस्टर किंवा स्पीड पोस्टाने अर्ज सादर करू शकता. दोन्ही ऑप्शन त्यांनी या ठिकाणी 9 नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेले आहेत. त्याचसोबत बघा या ठिकाणी बाकीचे अटी शर्ती देखील आहेत तुम्हाला. त्याचसोबत यासाठी फीज तुम्हाला जी आहे DDद्वारे भरायची. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी कोल्हापूर यांच्या नावाने खुल्या प्रयोगासाठी 150 रुपये फीज आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गकरता 100 रुपयाची फीज ठेवण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला zpkollapur.gov.in या संकेतस्थळावरती वेळोवेळी पाहायला भेटेल. या ठिकाणावरून तुम्ही ही जाहिरात देखील डाउनलोड करू शकतात जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवरून किंवा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून देखील तुम्हाला पाहता येईल. त्याचसोबत बघा आता सिलेक्शन प्रोसेस कशी असेल. जसं की याची कुठली इंटरव्ह्यू होत नाही ना कुठली एक्झाम होते. थेट जसं की तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती समजा तुम्ही ग्रॅज्युएशनवरती अप्लाय करताय तर ग्रॅज्युएशनचे मार्क्स तुमचे धरले जातात. त्याचं पाहू शकता उदाहरण दिलं आहे. त्याचं प्रिपरेशन काढलं जातं. त्याचे 50 गुण धरले जातात. त्याचसोबत तुम्हाला तुमचं जे एज्युकेशन मागितले त्यापेक्षा तुमचं उच्च शिक्षण झालेलं आहे तर त्याचे एक्स्ट्रा 20 गुण तुम्हाला दिले जातात. त्याचसोबत तुम्हाला त्या पदाशी संदर्भात निगडीत अनुभव आहे तर 1 वर्षाचा अनुभव असेल तर 1 वर्षासाठी 6 गुण दिले जातात. असे जास्तीत जास्त 30 गुण दिले जातात तुम्हाला. तर हे 30 गुण मिळून 100 गुणांची मेरिट लिस्ट लावली जाते. ज्याला जास्त अशा पद्धतीने मार्क्स पडतील त्याचं सिलेक्शन या ठिकाणी केलं जाईल. तुमची कॅटेगरी वाईज जागा आहेत त्यानुसार देखील तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अर्ज नमुना अशा पद्धतीने पाहू शकता दिलेला आहे. याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.